Humans have depended on natural springs for centuries. मनुष्य जो आहे तो नैसर्गिक झरे जे आहेत त्यांच्यावरती अवलंबून राहिलेला आहे कितके वर्षानुवर्ष. Both for sustaining life and agriculture. जीवनाची वाटचाल चालू करण्यासाठी तसेच शेतीसाठी देखील तो अवलंबून राहिलेला आहे. Cities, towns, and settlements आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की नगर वसलेले आहेत, त्या ठिकाणी लोकांचे घर बसलेले आहेत. all tend to be located near a reliable source of groundwater. हे जे लोकांचे घर आहेत, जे सर्व शहर वस्ती आहे, ते अशा ठिकाणी बसलेले आहेत ज्या ठिकाणी भूजलचं प्रमाण जास्ती आहे. But do you know that many of these water springs resulted because of earthquakes? पण तुम्हाला ठाऊक आहे का की हे जे भूजल आहे त्याचा ते कशामुळे झाले, ते म्हणजे कित्येक वेळेस भूकंप झाले त्याचं कारण आहे. When an earthquake comes, it changes the topography of the region. ज्या वेळेस भूकंप होतो त्या ठिकाणची जी जमिनीची अवस्था आहे ती बदलून जाते. The surface is changed. त्या ठिकाणची जो स्तर असतो भूमीवरचा तो बदलून जातो. But the same earthquake also bring forth water from below. पण तेच भूकंप जो आहे तो खाली असलेलं पाणी देखील वरती घेऊन येतो. This pandemic has come upon us like an earthquake. ही जी अशा प्रकारचं जे पॅन्डेमिक आहे ते आम्हाकडे एका भूकंपाप्रमाणे आला आहे. On the surface, it is changing the way we live. संपूर्ण वरच्या वर आपण जर पाहिलं तर ते बदलून जात आहे की आम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहोत. And yet these days have been days where there has been great searching of heart all over the world. हे दिवस असे दिवस आहेत की ज्यामध्ये हृदय पारख होत आहे संपूर्ण जगामध्ये. Last Sunday afternoon, मागच्या रविवारी दुपारी many of us were taken back कित्येकांना धक्का बसला when we heard the suicide of young fine Bollywood actor Sushant Singh. ज्यावेळेस आपण ऐकलं की जो तरुण बॉलिवूडचा जो ऍक्टर आहे सुशांत सिंग त्याची आत्महत्याबद्दल. He was going through depression. तो नैराश्येतून जात होता. It has disturbed many young people greatly. कित्येक तरुणांना हलवून टाकलेला आहे ह्या बातमीने. Suffering is real. जो दुःख आहे, त्रास आहे ते खरं आहेत. Some suffer physically, some mentally, and some spiritually. काही शारीरिकरित्या दुःख सहन करतात, काही मानसिकरित्या दुःख सहन करतात, काही आत्मिकरित्या दुःख सहन करतात. And yet let me tell this. आणि तरी देखील मला हे तुम्हाला सांगू द्यात. In my 20 years of ministry, माझ्या 20 वर्षाच्या सेवेमध्ये I have seen, I have heard. मी पाहिलं आहे, मी ऐकलं आहे. I have studied the lives of many people. मी कित्येकांचे जीवन पाहिले आहेत. And it is my personal experience आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे that if there is anything in the world, की जर कोणती गोष्ट आहे जगामध्ये, the only thing without side effects, अशी जी गोष्ट आहे ज्याचा दुष्परिणाम कधीच होणार नाही, the sure comfort, त्या ठिकाणी खात्रीशीर आराम, always encouraging and strengthening, प्रत्येक वेळेस उत्तेजन देत आणि आम्हाला सशक्त करतं, always giving new hope, प्रत्येक वेळेस एक नवीन आशा पुरवतं, is the presence of Christ and Christ alone. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आणि तीच ख्रिस्ताची उपस्थिती केवळ. The global lockdown has caused immense suffering. संपूर्ण जागतिक लॉकडाऊनमुळे कितीतरी समस्या उद्भवल्या आहेत. Many of us think our life has come to a screeching halt. आम्हापैकी कित्येक जण असं पाहत आहेत की आमचं जीवन एकदम स्तब्ध झालं आहे. Some of us are frozen. We are stuck. काही लोक असे गारटले आहेत आणि एकदम थांबले आहेत. Some are trying to run away. काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न Some करत are आहेत. trying to fight hard. काही लोक खूप कठीण परिश्रम करत आहेत. Everyone is trying to deal with it differently. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे. Some people are having much tougher time than others. काही लोकांना कितीतरी कठीण वेळ जात आहे इतरांपेक्षा. And as we come to the word of God this morning,
आणि आज सकाळी आपण प्रभूच्या वचनाकडे येत असताना I believe God is challenging us to change our thinking, to change our perspective. माझी खात्री आहे की प्रभू आम्हाला आव्हान देत आहे की आमचा विचार बदलावा, आमचं दृष्टिकोन बदलावा. It would be good to change our thinking हे चांगलं असेल की आम्ही आमचा विचार बदलावे. from the idea that my life has come to halt ही जी संकल्पना आहे की माझं जे जीवन आहे ते आता थांबलं आहे त्यापासून to change it to my life is changing. त्यात हा विचार बदलून आम्ही असा विचार केला पाहिजे की माझं जीवन बदलत आहे. See, if you keep thinking that your life has come to halt, जर तुम्ही असंच विचार करत राहिला की माझं जीवन आता थांबलं आहे, the thought alone can cause stress, anxiety, and depression. हा विचारच केवळ नैराश्य आणि त्या ठिकाणी आमचं खिन्न करेल आमच्या हृदयाला. Instead, if we begin to think my life is changing, जर आम्ही असा विचार करू लागलो की माझं जीवन बदलू लागलं आहे, then we are able to ask the right questions. तर आम्ही योग्य प्रश्न विचारू शकतो. How is my life changing? माझं जीवन कसं बदलत आहे How can I better adjust to it? आणि मी कशा प्रकारे त्याला व्यवस्थित करेल, How can I come out of it? मी त्याच्यातून कसं बाहेर येईल, How can I become stronger मी त्यामध्ये कसं सशक्त होईल and emerge better than before? आणि त्यातून अधिक चांगलं बाहेर पडेल. The good news is this. चांगली बातमी ही आहे, Every trial has a beginning and it has an end. प्रत्येक त्रासाचा सुरुवात असते आणि त्याचा एक शेवट देखील असतो. There is nothing worse than a life which is filled with suffering from which nothing good comes out. असं जीवनातून किती दयनीय असेल की असं जीवन जे फक्त त्रासांनी समस्यांनी भरलेलं आहे आणि त्याच्यातून काहीच येत नाही बाहेर. But God can turn our suffering. पण परमेश्वर आमच्या त्रासाला बदलू He शकतो. can redeem our suffering आमचा जो त्रास आहे, दुःख आहे, त्याचा उद्धार करू शकतो तो. by turning it into something productive, beneficial, and positive. त्यातून तो आमच्या त्रासाला घेऊन त्यातून तो काहीतरी चांगलं, काहीतरी आमच्या हिताचं आणि चांगल्या भविष्यासाठी तो करू शकतो. In the past few weeks, we learned मागील काही आठवड्यांमध्ये आपण शिकलो आहोत how trials and suffering can help us learn contentment. कशा प्रकारे दुःख आणि परीक्षा आम्हाला समाधान शिकू शकतात, And how it can give clarity to life. कशा प्रकारे ते आमच्या जीवनाला स्पष्टता देऊ शकतात. This morning, let us look at आज सकाळी आपण पाहूयात how trials and suffering can help us discover ourselves. कशा प्रकारे दुःख आणि परीक्षा आमच्या स्वतःचा शोध करण्यात आम्हाला मदत करू शकतात. In 1955, 1955 साली two psychologists, दोन मानसिक तज्ञ Joseph Luft and Harrington Ingham, जोझफ लुफ्ट आणि हॅरिसन इंगम, they created a technique त्यांनी एक प्रक्रिया शोधित आणली that helps to better understand their relationship with themselves and with others. जेणेकरून आमचा जो संबंध आहे स्वतःबद्दलचा आणि इतरांबद्दलचा तो अधिक प्रकारे चांगल्या अर्थाने आम्हाला समजेल. It is called Johari window. त्याला म्हणतात जोहारी विंडो. According to them, त्यांच्याद्वारे every person's life has 4 windows or 4 quadrants. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये 4 खिडक्या असतात किंवा 4 चौकनं असतात. 4 windows or quadrants of self-awareness. 4 खिडक्या किंवा 4 जे चौकनं असतात स्वतःचा शोध घेण्यामध्ये, स्वतःला जाणून घेण्यासाठी. The first quadrant is open space. पहिला जो चौकन आहे तो म्हणजे मोकळी जागा. Things about you that you know and others know. तुमच्याबद्दलच्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला ठाऊक आहेत आणि इतरांना देखील ठाऊक आहेत. The second window is the blind spot. दुसरा जो चौकन आहे तो म्हणजे ब्लाइंड स्पॉट किंवा अज्ञात अशी ती जागा किंवा न दिसणारी जागा. Which others know but you don't know. अशा गोष्टी ज्या तुम्हाला इतरांना माहिती आहेत पण त्या तुम्हाला माहिती नाहीत. The third area of every person's life. तिसरी जो जागा आहे, चौकन आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनातला, is the hidden area. तो म्हणजे अशी लपलेली जागा. Things about you which only you know and no one else knows. ज्या गोष्टी फक्त तुम्हालाच माहिती आहे आणि दुसऱ्या कुणालाच माहिती नाही.
And the fourth quadrant is the unknown area. चौथा जो चौकोन आहे तो माहिती नसलेला चौकोन. Things about you that neither you know nor anyone else knows. तुम्हाबद्दलच्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला देखील माहिती नाही आणि इतरांना देखील माहिती नाही. For Christians, this is an area which only God knows. ख्रिस्ती लोकांसाठी ही अशी जागा आहे, असं क्षेत्र आहे जे फक्त परमेश्वरालाच माहिती आहे. I believe God uses trials and sufferings माझी खात्री आहे की परमेश्वर दुःख आणि परीक्षांचा वापर करतो to help us discover those areas of life which are not known to us or not known to others. की जेणेकरून तो आम्हाला मदत करेल की आमच्या जीवनातील असे भाग, असे क्षेत्र पाहण्यासाठी जे आम्हाला माहिती नाहीत आणि जे इतरांना देखील माहिती नाही. In trials and suffering, we discover two things about ourselves. परीक्षा आणि दुःखांमध्ये आम्ही दोन गोष्टी पाहतो, शोधतो आम्ही स्वतःबद्दल. Firstly, trials and suffering reveal what is in our heart. पहिलं जे दुःख आणि परीक्षा आम्हाला दाखवून देतात की आमच्या हृदयामध्ये नेमकं काय आहे. Secondly, trials and suffering reveal our capabilities. दुसरी गोष्ट जी दुःख आणि परीक्षा आम्हाला दाखवून देते ती म्हणजे आमची क्षमता. Firstly, trials and suffering reveal what is in our heart. पहिली गोष्ट जे दुःख आणि परीक्षा आम्हाला दाखवून देतात आमच्या हृदयामध्ये काय आहे. Oftentimes, the only way to know what is in our heart कित्येक वेळेस फक्त तोच मार्ग असतो की ते जाणून घेण्यासाठी की आमच्या हृदयात काय आहे, to know that God has to squeeze us. की त्या जाणून घेण्यासाठी की देवाला आम्हाला एकदम स्क्वीज करावं लागतं. Squeeze us using the circumstances. अशा प्रकारे पिळावं लागतं की जेणे त्या परिस्थिती घेऊन. God already knows it. देवाला आधीच माहिती असतात त्या But गोष्टी, it is we who need to be made aware of it. पण ते आम्हाला जाणून घ्यायच्या असतात. त्यामुळे Let us look at two examples. दोन उदाहरणं पाहूयात आपण. In 2 Chronicles chapter 32 verse 24 to 32, दुसरे इतिहास याचा 32वा अध्याय verse आणि 24 to 32, 24 ते 32 मध्ये we read about the last decade of the reign of King Hezekiah. आपण पाहत आहोत की जे शेवटचे वर्ष हिजकिया राजाच्या कारकिर्दीमधले. God raised him from the deadbed and added 15 years to his life. देवाने त्याला मृत्यूच्या बिछाण्यावरून उचलून त्याच्या जीवनात 15 वर्ष त्याला दिली. These years were more peaceful times and was prosperous times. हे जे वर्ष होते हे शांतिमय असे वर्ष होते आणि फलद्रुपतेचे वर्ष होते. But instead of being thankful to God, पण देवाचे आभार मानण्याच्या ऐवजी Hezekiah was filled with pride. हिजकिया राजा गर्वाने भरलेला. He humbled himself, but he struggled with pride. त्याने स्वतःला जरी नम्र केलं पण तरी देखील तो त्या गर्वामुळे त्याला झगडा होत होता. So when the ambassador of another nation came to visit Hezekiah, ज्या वेळेस इतर राष्ट्रांमधले दूत हिजकिया राजाला भेटण्यासाठी आले, 2 Chronicles 32 verse 31 says, दुसरे इतिहास 32-31 असं म्हणतं, God left him, that is King Hezekiah. तेव्हा त्या ठिकाणी लिहिलं आहे की देवाने त्याला सोडिले. God left him alone only to test him, that he might know all that was in his heart. देवाने त्याला सोडले कारण की त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे ते जाणून घ्यावे. And tragically, as we read in Isaiah 39, यशया 39 मध्ये आपण ती वार्ता वाचतो. we find that Hezekiah was taken by pride. आपण पाहतो की हिजकिया त्या ठिकाणी गर्वाने भरून गेला. Many times we overestimate ourselves. कित्येक वेळेस आम्ही स्वतःबद्दल अधिक प्रमाणात बोलू लागतो. We think we have overcome, आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यावरती विजय मिळविला आहे, or we have self-control, किंवा आमच्या स्वतःवरती ताबा आहे, or we are humble enough, की आम्ही नम्र आहोत, or we are strong enough. की आम्ही सशक्त आहोत. We are not willing to listen to God or to others. आम्ही देवाला किंवा इतरांना ऐकत नाही. It is only hard way आणि ते त्याच वेळेस कठीण परिस्थिती, we discover our sinfulness and weakness. त्यामध्ये आम्हाला आमचं जो कमकुवतपणा आणि आमचं जे पाप आहे ते आम्हाला दिसून येतं.
God did not need to know by testing what was in Hezekiah's heart. आणि देवाला त्या ठिकाणी त्याची परीक्षा घेऊनच माहिती कारण घ्यायचं नव्हतं की Because त्याच्या he मनात already काय आहे. knows, because he's all-knowing God. कारण त्याला आधीच ठाऊक होतं हिजकियाच्या मनात काय आहे, कारण तो सर्वज्ञानी परमेश्वर आहे. But Hezekiah needed to know that. पण हिजकियाला हे जाणीव करून घ्यायची होती. God uses trials to help us know what is in our heart. देव अशा प्रकारच्या परीक्षेचा वापर करतो की जाणून घेण्यासाठी आम्हाला समजेल की आमच्या हृदयामध्ये काय आहे. We see this again through the life of Job. आपण इयोबाच्या जीवनातून देखील पाहतो. When we read Job chapter 1 verses 1 to 5, इयोब पहिला अध्याय 1 ते 5 वचनं ज्यावेळेस आपण वाचली, we see a man and his family who loved God. आपण पाहतो की हा व्यक्ती आणि त्याचं कुटुंब देवावरती प्रीती करणारे. But Job often thought to himself, पण जोब स्वतःबद्दल असं म्हणत असे do we love God enough? की आम्ही पुरेशी प्रीती देवावरती करतो का. He was not sure whether their love for God was absolutely true. आणि त्याला खात्री नव्हती की त्याच्या देवावरची प्रीती जी आहे ती एकदम उच्चांक होती का. Now in Job chapter 1 we read इयोबाच्या पहिल्या अध्यायात आपण वाचतो, that Satan tells God, सैतान देवाला म्हणतो, the reason Job loves God is because of all the material blessing God has given to Job. कारण हेच की इयोब देवावरती प्रीती करतो कारण देवाने त्याला सर्व प्रकारच्या आशीर्वादांनी भरलेला आहे. And then we read all the calamity that came upon him and his family. आणि मग आपण पाहतो की जे सर्व प्रकारच्या समस्या त्याच्यावरती आणि त्याच्या कुटुंबावरती आल्या. And it is in those moments of suffering, आणि त्या दुःखाच्या त्या त्रासाच्या समयामध्ये the depth of the heart lays open. आणि त्या ठिकाणी हृदयाची जी सगळ्या विचार आहेत ते उघडे होतात. Let us look at Job chapter 2 verses 9 and 10. इयोब 2, 9 आणि 10 वचने पाहूयात आपण. Job chapter 2 verse 9 and 10. इयोब 2, 9 आणि 10. His wife said to him, त्याची पत्नी इयोबाला म्हणाली, are you still maintaining integrity? तू अजूनही सत्व धरून राहिला आहेस का. Curse God and die. देवाचे नाव सोडून दे आणि मरून जा. He replied, you are talking like a foolish woman. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस. Shall we accept good from God and not trouble? देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय. And note the last part of that verse, it says, in all this Job did not sin in what he said. शेवटचा भाग आपण लक्षपूर्वक वाचूया. या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. Let us not lift the accusing finger against Job's wife or Hezekiah. आपण त्या ठिकाणी बोट दाखवू नये दोषाचं इयोबाच्या बायकोवरती आणि हिजकियावरती. Because if we were in their shoes, कारण कदाचित जर आम्ही त्यांच्या ठिकाणी असतो we too might have done the same. की आम्ही देखील कदाचित तसंच केलं असतं. But what we learn from them, पण आम्ही त्यांच्यापासून काय शिकतो that during trials and suffering, की त्या दुःखाच्या आणि परीक्षेच्या वेळेमध्ये it removes the covering from what we show ourselves to be. ते आमच्यापासून जे झाकण आहे आम्ही जे दाखविण्याचा प्रयत्न करतो ते निघून जातं. And reveals who we really are, what we really are. आणि ते दाखवून देतं की आम्ही खऱ्या अर्थाने कोण आहोत आणि आम्ही काय आहोत. It reveals what we think about God. आणि ते दाखवून देतं की आम्ही देवाबद्दल काय विचार करतो. This revelation is not meant to condemn us, हे प्रकटीकरण जे आहे ते आम्हाला दोष लावण्यासाठी नाही आहे, but to give us opportunity to humbly ask for His help. पण आम्हाला ही संधी देत आहे की आम्ही नम्रपणे त्याच्या मदतीची याचना करावी To recognize our dependence on Him. आणि आम्ही हे जाणीव करून घ्यावं की आमचं अवलंबून आम्ही केवळ त्याच्यावरतीच आहोत. In the midst of trials and sufferings, ह्या परीक्षेच्या आणि ह्या दुःखाच्या समयामध्ये Job realized that his love for God was real. इयोबाला ही जाणीव झाली की त्याची जी प्रीती देवासाठी आहे ती खरी आहे. But he also realized another thing, पण त्याला आणखी एक गोष्टची जाणीव झाली that though his love for God was real, की जरी देवाबद्दलची त्याची प्रीती जी आहे ती खरी होती,
there was weakness in his faith. तरी देखील त्याच्या विश्वासामध्ये कमकुवतता होती. So as we come to the end of the book, आणि ज्या वेळेस आपण पुस्तकाच्या शेवटपर्यंत येतो, Job confessed his sin of questioning God's wisdom and sovereignty. योबाने त्याचे जे पाप आहे, ज्या वेळेस त्याने देवाच्या ज्ञानाबद्दल आणि त्याच्या सर्वोच्च ज्ञानाबद्दल प्रश्न उपस्थित And केले he admits before God. आणि तो देवा पुढे कबुली देतो. In Job chapter 42 verse 5 and 6. इयोब 42 5 आणि 6 मध्ये This is what Job says. अशा प्रकारे इयोब म्हणतो, I have heard of you मी तुझ विषयी कर्णोपकरणी by the ऐकला आहे beginning of the year, आणि कर्णोपकरणी ऐकले होते, but now my eye sees you. पण आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. Therefore I retract. म्हणून मी माघार घेऊन I repent in dust and ashes. धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. God uses trials and suffering to help us discover ourselves. देव परीक्षा आणि दुःखांचा वापर करतो की जेणेकरून आम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जाणून, So that we might not be conceited. आणि ज्या ठिकाणी त्यामुळे आम्ही स्वतःला ओळखावं, So that we might not be self-confident. आणि त्यामुळे आम्ही स्वतःवरतीच अवलंबून राहावं नाही, But always learn to depend upon the grace of God. पण प्रत्येक वेळेस आम्ही देवाच्या कृपेवरतीच अवलंबून राहण्यास शिकावं. Then alone we become His vessels of honor. त्याच वेळेस आम्ही त्याचे पात्र बनतो आदरासाठी त्याच्या. Secondly, दुसरी गोष्ट, trials and suffering reveals our capabilities. जे त्रास आहे, जे दुःख आहे, ते दाखवून देतं की आमची क्षमता काय आहे. Remember the 4 windows or quadrants of self-awareness? ते 4 चौकन जे आहेत स्वतःची ओळख करून घेण्याचे, आपण जाणून करून घेऊया. We all have an area of our life which is not known to anyone except God. आम्हाकडे प्रत्येक जणामध्ये अशा गोष्टी आहेत जे कुणालाच माहित नाही, फक्त देवालाच माहिती आहे. God uses trials and suffering to help us to discover that area. देव ह्या दुःखांचा, परीक्षेचा वापर करतो की आम्हाला मदत व्हावी, की आम्ही त्या गोष्टी शोधाव्यात. By them we discover our failings as well as our virtues. त्याद्वारेच आम्ही आमचे कमकुवतता शोधतो आणि आमच्या जे चांगल्या गोष्टी आहेत त्या देखील आम्ही शोधतो. But that's not all. पण तेवढंच केवळ नव्हे, God uses trials and suffering देव आमच्या त्या दुःखांचा आणि परीक्षांचा वापर करतो to bring the hidden capabilities within us. आमच्यामध्ये ज्या लपलेल्या ज्या क्षमता आहेत त्या बाहेर आणण्यासाठी. Let us look at one example now. आपण आणखी एक उदाहरण पाहूया. In Judges chapter 6, शास्त्री याच्या 6व्या अध्यायामध्ये we read Israelites going through tremendous oppression at the hand of Midianites. आपण पाहतो की मिद्यानी लोकांच्यामुळे इस्रायल लोकांचा खूप छळ होत होता. The oppression was so severe तो छळ इतका भयानक होता that many of them lived on the mountain clefts or caves out of fear. आणि कित्येक लोक त्या डोंगरावरील गुहेमध्ये राहायचे त्या भयामुळे. Israel was so impoverished, so in poverty, इस्रायल जे आहे ते इतकं गरिबीमध्ये राहत होतं that they thought that they would die of starvation soon. की त्यांना असं वाटलं की आता ते जे आहे ते भुकेने मरून जातील. There was no leader to lead them. त्यांच्याजवळ कोण पुढारी नव्हतं त्यांना चालविण्यासाठी. God sent an angel to Gideon. पण देवाने गिदोनाकडे एक स्वर्गदूत पाठविला. And this is what the angel said to him. आणि अशा प्रकारे तो स्वर्गदूत गिदोनाला म्हणाला. Judges chapter 6 verse 12. शास्ते 6:12 मध्ये. Judges 6:12. शास्ते 6:12. The Lord is with you, mighty warrior. हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. When Gideon heard that, he could not believe. जे गिदोनाने ऐकलं त्यावरती त्याने विश्वास ठेवला नाही. Because he never saw himself as a leader or a warrior. कारण त्याने स्वतःला कधीच एक योद्धा किंवा एक बलवान वीर म्हणून पाहिलं नव्हतं. Then how did he look at himself? मग कशा प्रकारे तो स्वतःकडे पाहायचा.
Look at verse 13 of Judges chapter 6 verse 13. 6वा अध्याय 13व वचन पाहूया. It looks like he was discouraged and his faith in God was shaken up. आणि तो निराश होता आणि देवावरचा त्याचा विश्वास एकदम हलवून गेलेला होता. Verse 14 we see Gideon had inferiority complex. 14व्या वचनात पाहतो की गिदोन स्वतःला कमी लेखायचा. Verses 36 to 39. 36 ते 39 वचनामध्ये He not only doubted God but his own abilities. त्याने फक्त देवावरतीच प्रश्न उपस्थित केला नाही, पण त्याने स्वतःच्या क्षमतेवरती देखील प्रश्न उपस्थित केला. Then in Judges chapter 7 and 8. मग शास्त्रेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये We see how God raised this timid man. आपण पाहतो की कशा प्रकारे देवाने ह्या भित्र्या मनुष्याला वापर केला To be a mighty warrior. की जेणेकरून तो एक बलवान वीर झाला, To be a leader. की एक मोठा पुढारी झाला To be a diplomat. आणि त्या ठिकाणी तो एक चांगला अधिकारी झाला And bring deliverance to the people of Israel. आणि इस्रायलच्या लोकांना त्याने सुटका प्राप्त करून दिली. But all this was possible in times of extreme suffering. पण हे सर्व शक्य झालं ज्यावेळी खूप छळाला सामोरे जात होते ते लोक, When Gideon had nothing much to lose. आणि ज्या वेळेस गिदोनाकडे गमविण्यासाठी काहीच राहिलं नव्हतं. In the Bible, शास्त्रामध्ये you read Esther. आपण एस्तेर बद्दल वाचतो She discovered the gift of diplomacy and tact. आणि तिने ती पाहिलं की चतुरपणाने आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे चतुराईने तिचं जे दान आहे ते तिने शोधलं. When her family, her people was going through fearful time of the coming disaster. ज्यावेळेस तिचे कुटुंब, तिचे लोक त्या ठिकाणी येणारे जे संकट आहे त्याला सामोरे जात होते. Look at the life of Daniel. दानिएलाचं जीवन पाहूयात आपण. It was in the Babylonian captivity. त्या बाबेलच्या त्या बंदिवासामध्ये God enabled Daniel to discover that he had an amazing capacity for knowledge. की त्या ठिकाणी देवाने त्याला दाखवून दिलं की दानिएलामध्ये एक महान अशी क्षमता आहे ज्ञानाची. And this discovery helped him to serve 4 kings. हे जो ज्यावेळेस दानिएलला समजलं त्यावेळेस त्यांची मदत झाली की त्याने 4 राजांबरोबर काम केलं. Many of you have heard the popular Christian songs. आणि कित्येकांनी ते ख्रिस्ती गीत बद्दल ऐकलं आहे. Songs like Sion Desh, Bharpur Jeevan. असे गीत सियोन देश, भरपूर जीवन. Songs like Sari Srishti Ke Malik. असे गीत सारी सृष्टी के मालिक. All of these. हे सर्व जे गीत आहेत And another 350 songs. आणि आणखी 350 गीत Which has enriched Christian worship in Hindi language. हिंदी भाषेमध्ये ख्रिस्तीची उपासना आहे त्यामध्ये एक मोलाचं योगदान Have been written by Wilson George. ते लिहिलं आहेत विल्सन जॉर्ज यांनी. I remember मला आठवतं listening to his story as a teenager in a youth camp. मी ज्यावेळेस तरुण होतो त्यावेळेस त्यांची जी कथा आहे एका युथ कॅम्प मध्ये ऐकली. He never thought of himself to be a writer, singer or worship leader. त्यांनी कधी स्वतःबद्दल एक लेखक किंवा एक सिंगर किंवा एक वर्शिप लीडर म्हणून पाहिलं नाही. But it was in time of dire financial struggles. पण ज्या वेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकटाची होती, God helped him to discover his singing and musical talents. देवाने त्यांचा वापर करून घेतला की त्यांनी गीतांचं आणि त्या संगीतामधलं त्यांचं जे काही दान आहे ते जाणून घेण्यासाठी. These days of lockdown, हे जे लॉकडाऊनचे दिवस आहेत, I see many people reinventing themselves. मी पाहत आहे की कित्येक लोक स्वतःला एकदम घडवत आहेत. I've never seen so many vegetable vendors. मी कधीच पाहिलं नाही की कितीतरी लोक भाजी विकत आहेत. I have not seen so many people get into another kind of business. आणि मी कधीच आधी पाहिलं नव्हतं की लोक दुसऱ्या व्यवसायांमध्ये स्वतःला झोकून देत आहेत. It is rightly said. हे योग्यरित्या म्हटलं आहे. Necessity is the mother of all invention. गरज जी आहे ती सर्व शोधाची जननी आहे. Because trials and suffering are grindstone of life. कारण जे दुःख आणि जे परीक्षा आहे ते अशा चमकविणाऱ्या दगडाप्रमाणे आहे.
They can polish you up or they can ground you down. ते कदाचित तुम्हाला चमकू शकतात किंवा तुमचा भुगा करून तुम्हाला खाली पाडू शकतात. As we come to the end, आम्ही शेवटी आलेला असताना let us remember आपण हे लक्षात घेऊया, everyone born on earth will go through suffering. जगात जो प्रत्येक व्यक्ती जन्म घेतो तो त्रासातून जाईल, But very few know how to suffer well. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की ते त्रासातून कशा प्रकारे चांगल्या प्रकारे जावं. Suffering is a loss. जे दुःख आम्ही सहन करतो ते काहीतरी आम्ही गमावून बसतो त्यामध्ये, But we can choose God to make it for our benefit. पण आम्ही निवड करू शकतो की देवाला परवानगी देऊन की त्याने त्यातून आमच्या हितासाठी गोष्टी कराव्या. God uses trials and suffering देव ह्या दुःखांचा आणि परीक्षांचा वापर करतो to help us discover ourselves, की जेणेकरून आम्ही स्वतःचा शोध घ्यावा, that we might bear much fruit. की जेणेकरून आम्ही अधिक फळ द्यावं. God says to prophet Jeremiah, परमेश्वर इर्मयाला म्हणतो, human heart is deceitful above all things. मनुष्याचं जे हृदय आहे त्या ठिकाणी फसवणूक करणारं आहे. I believe the reason is माझी खात्री आहे की ते कारण हेच आहे, because our hearts have the capacity to deceive itself. कारण आमच्या हृदयामध्ये ती क्षमता आहे की स्वतःचाच त्या ठिकाणी फसवणूक करावी. But trials and suffering, पण दुःख आणि परीक्षा they unmask us ते आमचं जे झाकण आहे ते काढून टाकतं and help us discover what's in our heart. आणि ते दाखवून देतं की आमच्या हृदयामध्ये काय आहे. Secondly, in trials and suffering, दुसरी गोष्ट त्या दुःखांमध्ये आणि परीक्षांमध्ये we discover our hidden capabilities. आम्ही आमचे खोलवरती रुतलेले जे क्षमता आहेत ते पाहतो. It reveals the talents God gave us, ते दाखवून देतं की जे दान देवाने आम्हाला दिले आहेत, the gifts that He endowed us with, ज्या दानांनी आम्हाला त्याने भरलेलं आहे, the opportunities which were always before us, ज्या संधी आमच्या समोरच होत्या, but we were too busy to observe. पण त्या ठिकाणी आम्ही त्या कधीच व्यवस्थित पाहिल्या नाही. It many times help us to discover how strong we can be. ह्या वेळ आम्हाला दाखवून देतं की आम्ही कितीतरी सशक्त होऊ शकतो. I pray, आणि माझी प्रार्थना हीच आहे may it happen so की असं होऊ द्यात that during our trials and suffering, की आमच्या दुःखाच्या आणि त्रासाच्या वेळेमध्ये we would open our lives to God की आम्ही आमचं जीवन देवासाठी खुले करू and help Him to lead us to discover ourselves. आणि त्याला आम्ही परवानगी देऊ की त्याने आम्हाला चालवावं, जेणेकरून आमचा स्वतःचा शोध चांगल्या प्रकारे घ्यावा. To discover ourselves in a new way. एका नवीन प्रकारे आम्ही स्वतःचा शोध घ्यावा. That's a sure way to grow. आणि तीच एक खात्रीशीर मार्ग आहे वाढण्यासाठी. That's a sure way to profit from our trials and sufferings. आणि तो खात्रीशीर मार्ग आहे की आम्ही ह्या दुःखातून आणि ह्या त्रासातून स्वतःचं हित पाहावं. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? Would you bring your trials and suffering before the Lord this morning? तुम्ही आज सकाळी तुमचे जे दुःख आहेत आणि तुमचे जे त्रास आहे ते देवापुढे घेऊन याल का? Whatever your circumstances, जे काही तुमच्या परिस्थिती, you may have come to the end of your road तुम्ही तुमच्या जीवनाचे शेवटी पर्यंत आले असाल and you're suffering and you don't know why, how and what to do or why. आणि तुम्हाला माहिती नाही की तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. Would you open your life to God तुम्ही आपलं जीवन देवाला उघडे कराल का? and help Him to discover you? आणि त्याला सांगा की त्याने मदत करावी की तुमचा शोध घेण्यासाठी, To change you, की तुम्हाला बदलून टाकावं, to help you to discover your capabilities, your capacities. की तुमच्या क्षमता आणि तुमचे जे दान आहेत ते शोधण्यासाठी. And oh yes, to discover what's really, really in our heart. आणि हे शोधण्यासाठी की आमच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने काय आहे. Lord, we bring ourselves to you. प्रभू, आम्ही स्वतःला तुझ्या पुढे घेऊन येत आहोत. We surrender our lives before you.
आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करत आहोत प्रभू. We pray, आम्ही प्रार्थना करतो. reveal to us the gifts, the talents, the abilities you have given to us. प्रभू आम्हाला दाखवून दे की जे दान, ज्या क्षमता, जे भरपूरचे दान तू आम्हाला दिले आहेस. Reveal to us the opportunities that is right in front of us, but we are not able to see. जी संधी आमच्या पुढे आहे पण आम्ही पाहू शकत नाही, त्या गोष्टी तो आम्हाला विदित कर प्रभू. Lord, open our eyes, we say. प्रभू आमचे नेत्र उघड, आम्ही प्रार्थना करतो. And oh Lord, we pray. आणि प्रार्थना करतो हे प्रभू. Lord, purify us. प्रभू आम्हाला शुद्ध कर. Some of us may be thinking about ourselves, which we are really not. आम्हाबद्दल काही लोक आमच्या असा विचार करत असतील की त्या आम्ही खऱ्या अर्थाने नाही आहोत. Help us to discover our true self. मदत कर की आम्ही आमचं स्वतःला शोधावं. We come before you. आम्ही तुझ्या पुढे येत आहोत. We humbly accept your lordship over our life. प्रभू आम्ही नम्रपणे स्वीकारतो तुझं जे पुढारपण आमच्या जीवनावरती आहे. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन.